तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आज मी चाललो एक वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला. म्हणजे हा वॉटरफॉल माझ्या घराकडून जवळपास 2 किलोमीटर ते लांब आहे. आता मी तिथे चाललो आहे. आज माझ्यासोबत कोणीच नाही आहे, मी एकटाच चाललो आहे. बघू शकता, एकटाच चाललो आहे. तरी मला जायला तिथे 15 ते 20 मिनटं, अर्धा तास तरी पकडा, अर्धा तास लागणार. ते चालत जायचं आहे घराकडून. तिथे बाईक वगैरे काय जात नाही, म्हणून मी चालत जातोय. खूप दिवस झाले मी तिकडे गेलो पण नाही कधी. तो आज खूप दिवसांनी जातोय, म्हणजे जवळपास 1-1.5 वर्षानंतर मी तिकडे जातोय. तर तुम्हाला दाखवतो आमचा हा वॉटरफॉल कसा आहे तो. तर तुम्हाला आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला तो. ही जाताना तिकडेची वाट आहे, ती बघू शकता कशा प्रकारे. म्हणजे आता जास्त कोण इकडे जात नसल्यामुळे ही वाट बघा, कोणी अशी म्हणजे क्लिअर वगैरे केली नाही, साफ वगैरे पण केली नाही अजून. पण आता जातच नाही ना इकडे, त्यामुळे असं झालं. आणि मित्रांनो, ही तिकडे वॉटरफॉल जाण्याची वाट आहे. हे सर्व झाडच झाड आहेत. झाड पण कधी पडलेलं आहे खाली. आता म्हणजे इकडे आता कोण जास्त येतच नाही ना, म्हणजे पूर्वीच्या काळी यायचे वगैरे. आता कोण येतच नसल्यामुळे आता बघा सगळी वाट कशी झाली बघा. ही पण इकडे वाट होती, पण आता ती सगळं झाडं वगैरे आली, त्यामुळे अशी झाली. मित्रांनो, आता मला चालत चालत तरी 7 ते 8 मिनटं झाली आहेत. अजून मी पोचलोच नाही. अजून मला खूप म्हणजे अजून 20-25 मिनटं लागणार मला पोचायला. पाऊस अचानक गेल्यामुळे ह्या वाळीमधलं पण पाणी सुकलंय बघा. पाणीच नाही, बघू शकता. हे बघा सगळं पाणी सुकलंय. हे जरा जरा तिकडे जरा आहे, तिथे जरा, वर तर काहीच नाही. चला आपण जाऊया. मित्रांनो, हे झाड बघा किती मोठं आहे. खूप वर्षापूर्वीच आहे हे झाड. म्हणजे आम्ही जेव्हा लहानपणापासून होतो तेव्हापासून हे झाड असंच आहे. एवढं भलं मोठं झाड. मित्रांनो, आणि तुम्ही मला सांगा, तुम्ही कधी असे म्हणजे एकटे वगैरे असे फिरायला कधी गेलात का जंगलामध्ये वगैरे? तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही गेला असाल तर, आणि तुमची काय फिलिंग होती वगैरे तशी नक्की सांगा कमेंटमध्ये. आता मी चाललोय. आता मला 12 मिनटं तरी 10-15 मिनटं झाली असणार, जोपर्यंत मी अजून चालतोयच. हे बघा मित्रांनो, हवाळीमधलं पण पाणी, एक पाण्याचा थेंब पण नाही इकडे. सगळं सुकलंय. पाऊसच नाही तर करणार काय, काहीच नाहीये. चलते रहो. मित्रांनो, मी आता जवळपास ते पोचलो आहे. मित्रांनो, दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा जो तुम्हाला दिसतोय, हा आमचा रांगणागड आहे. म्हणजे त्या दिवशी मी जो व्हिडिओ टाकलेला तो ह्याच गडाचा होता, म्हणजे इथलाच होता. नदी आता आलेली आहे. तर मी आता ह्या आमच्या म्हणजे व्हाळा इथे पोचलेला आहे. तुम्ही शांतता बघू शकता, कोणीच नाही, एकदम शांत वातावरण, क्लिअर. बघू शकता, मला इथे यायला मिनिमम म्हणजे 20 मिनटं लागली. 20 म्हणू शकता, त्याच्यावर नाही होणार. जर तुम्ही आलात तर कमीत कमी तुम्हाला अर्धा तास पकडा. अर्धा तास खूप झाला यायला. मित्रांनो, तर हे लोकेशन बघा कसं आहे ते. तर मला अजून जवळ जाऊन दाखवतो.
जाताना असं दगड आता हे पाण्यामुळे ओले झाल्यामुळे एक पाय घसरून पडण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे हळूहळू जाण्यातच भलाई आहे आपली. बघू शकता मित्रांनो. हां आता मी पोचलेलो आहे. हा बघा मित्रांनो ती वरची जागा वगैरे बघा कशी आहे ती. एकदम पीस लुक लाईफ. फायनली मी या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. जो तुम्हाला बोललो वॉटरफॉल, हाच तो वॉटरफॉल आहे. आणि जर मित्रांनो तुम्हाला वॉटरफॉल कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि जर या वॉटरफॉल तुम्हाला जर लोकेशन पाहिजे असेल तर मला नक्की DM करा, मी तुम्हाला नक्की पाठवेन लोकेशन. बघू शकता लोकेशन. हे लोकेशन पण बघा कसं एकदम कसं शांत शांत एकदम म्हणजे खतरनाक वाटतं. एक नंबर बघा बघा एकदम शांत शांत पीस, एकदम एकांत टाईप. बघा एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे बघा एकदम. ती पण जी व्हाळी आली आहे वरून, ती पण रांगणागडावरूनच आली आहे. आता मी चालू आहे अजून एका दुसऱ्या लोकेशनवरती, ह्याच्या अजून वर आहे. म्हणजे इथून मला आता जायला परत 15 मिनटं लागणार. तिथे चाललो आहे आता मी. तिथे पण एक वॉटरफॉल आहे छोटा म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा आहे. बघू आता तिथे मी जातोय की नाही ते. सगळीकडे झाडं झुडपं, समोरचं काहीच दिसत नाही बघा, कोणच नाही. इथून बघा इथून इथून काहीतरी छोटंसं काहीतरी लोकेशन दिसतंय. हे लोकेशन बघा. तिथे मी काय जाणार नाही आता, इथूनच लांबूनच बघा. आणि मित्रांनो इकडे जायचं म्हणजे हा पूर्ण चढाव आहे, चढाव पूर्ण चढाव. माझी हालत तर बेकार खराब झाली. आय एम डन भाई. फायनली चढाव संपून आता मी प्लेन जागेवर आलेलो आहे. आता तो वॉटरफॉल हिडन असल्यामुळे तिथे जायची नेमकी अशी म्हणजे वाट नाही आहे, त्यामुळे मला असं शोधत शोधत जावं लागते तिकडे. बघा अशा झाडांच्या मधून वगैरे मी तिकडे चाललो आहे. बघा ही जुनी वाट आहे, जुन्या लोकांची वगैरे. मी त्या लोकेशनवर पोचलेलो आहे. बघू शकता हा बघा लोकेशन काय लोकेशन वाटते बघा, एक नंबर. आणि मित्रांनो हे लोकेशन बघा, मी पण फर्स्ट टाइम आलोय म्हणजे दिवसाचा वगैरे असा. बघा लोकेशन बघा, लोकेशन बघा. मला पण माहीत नव्हतं की हा लोकेशन असं एकदम म्हणजे इतका सुंदर असेल शकतं. मी रात्री चाललो तेव्हा मी बघितलेलं आहे लोकेशन. आता दिवसाचा मी फर्स्ट टाइम आलो या लोकेशनवर. भाई साहब क्या व्यू है इधर का.
क्रेझी लोकेशन आहे, एक नंबर क्रेझी बघा. खतरनाक. मी फर्स्ट टाइमच आलो या लोकेशन, म्हणजे दिवसाचा 1-2दा आलो तो, पण रात्रीचा आलेलो. काय लोकेशन आहे बघा, लोकेशन. आणि मित्रांनो, तुम्हाला ते लोकेशन आवडलं की हे लोकेशन आवडलं, कमेंट नक्की सांगा. कुठलं चांगलं वाटलं तुम्हाला, पहिलं वाला की हे आत्ताचं वालं, नक्की सांगा कमेंटमध्ये. ते मला आमचं आला मला तर हे लोकेशन खूप जास्त आवडलं. नक्की या इकडे. लोकेशन तुम्हाला पाहिजे असल्यास मला DM करा, मी नक्की तुम्हाला पाठवेन. याचं पण लोकेशन, त्याचं पण पाठवेन. याचं दोन्ही पण हे जवळपास आहे. तो जरा खाली आहे, हा त्याच्यावर आहे जरा, म्हणजे मला 10 ते 15 मिनटात चलत येऊन हा वॉटरफॉलकडे तुम्ही येऊ शकता. इकडे मित्रांनो, मी आता चाललो आहे माझ्या घरी रिटर्न. आता मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, आता मी चाललो आहे घरी. आणि मित्रांनो, आता भेटूया परत एका नवीन लोकेशन सोबत आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आता मी तुमचा घेतो निरोप. बाय बाय.